एक गंभीर बातमी जम्मू काश्मीरहून तिथोय पहलगाममध्ये पर्यटकांवर दहशतवाद्यांनी हल्ला केला। पहलगामच्या बेसन खोऱ्यात गोळीबार झाल्याची माहिती समोर येते। हल्ल्यात राजस्थानचे 4 पर्यटक जखमी झाल्याची माहिती आहे। सुरक्षा दलाकडून बेसन खोऱ्यात शोधकार्य सुरू आहे। गेल्या काही काळामध्ये पर्यटकांवर हल्ला झाल्याची ही बहुधा पहिलीच घटना असावी। यामुळे आता खोऱ्यातही आणि त्याचप्रमाणे पर्यटकांमध्ये चिंतेचं वातावरण आहे। गोळीबाराच्या घटनेनंतर सगळेच पर्यटक धास्तावले। पोलिसांची तुकडी दाखल होऊन त्यांचा सगळ्यांचा बचावात्मक कारवाई झाल्यानंतरच त्यांचा जीव भांड्यात पडला। सोमेश कोलगे आपले प्रतिनिधी अधिक माहिती देत आहेत। सोमेश, नक्कीच आता जी माहिती मिळते त्यानुसार टीआरएस द रेजिस्टंट फ्रंट हा जो दहशतवादी समूह आहे त्या दहशतवादी गटाकडून या स्वरूपाची ही जी घटना घडली आहे त्यामागे हा गट असण्याची शक्यता आहे। आणि त्यासोबतच आणखीन एक समजतंय की जे ज्यांनी अटॅक केलेला आहे, जे हल्लेखोर होते ते सगळे पोलिसांच्या युनिफॉर्म मध्ये होते आणि ते 2 ते 3 जण असण्याची शक्यता आहे। त्यामुळे हा समूहाने हल्ला झालाय। 2 ते 3 दहशतवादी हल्ला करणारे होते आणि ते पोलीस युनिफॉर्म मध्ये होते हे देखील म्हटलं गेलेलं आहे। आणि विशेष म्हणजे ठरवून बाहेरून आलेल्या पर्यटकांवरती हल्ला केला गेला। त्याचं कारण असं आहे की जम्मू काश्मीरमध्ये जे पर्यटक आता जात आहेत तर त्यांच्या पर्यटनाचं प्रमाण कमी व्हावं किंवा बाहेरून जाणाऱ्या लोकांमध्ये भीती निर्माण व्हावी आणि म्हणून हा हल्ला केला गेल्याचं असं कळतंय। धन्यवाद सोमेश, तुम्ही दिलेल्या या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।